हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. गाईज आपण आज चाललोय आपल्या मित्राच्या लग्नाला. गाईज चला आता आपण इथं थांबलेलो, चहा प्यायला थांबलेलो. गाईज आता चहा नव्हतं पिऊन सकाळी आम्ही लवकर निघालेलो, 4 वाजता निघालेलो आम्ही. त्यामुळे आम्ही दादा चहा प्यायला थांबलेलो. आता निघू इथनं. गाईज आपलं बी गाईज आपला पहिलाच ब्लॉग आहे. गाईज पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे थोडंसं बनवताना हे व्हायला लागलं आपल्याला, पण काय नाही, आपण बनवू हळूहळू, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता बघू पुढचा सफर आमचा कसा चालतो. तर ठीक आहे गाईज, चला चला गाईज आता आपण इथनं निघू. आता आपलं चहा बी पिऊन झालेला आहे. चला आपण आपल्या गाडीवर बसू, ते दोघं त्यांच्या गाडीवर बसतील. चला भेटू परत आपण पुढं. काय काय होतं ते तुम्हाला सांगत राहील मी. चला गाईज आता आम्ही येत होतो चालतं चालतं. आम्ही इथे एक बूट सुरतचा बूट होता ना, तो आम्ही इथे बांधून ठेवलेला आम्ही गाईज बूट. तर आमचं अचानक लक्ष पडलं त्याच्यावर, तर तो तुम्हाला मी दाखवलं. तो बूट बघा कसा झालाय. तो बूट बघा एवढं हात होतं ना गाईज. अचानक आम्ही बघितलं नसतं ना काय, तर ते बूट त्याचा ना अख्खा एवढा अख्खा तो स्पॉलला गेला अख्खा बूट. आता त्याला म्हणलो ते बूट घालून घे, त्याला म्हणलं तो बूट घालून घे, ते फेकून दे म्हणलो. आता त्याने तो बूट घालून घेतलाय. एक काम करू माहिती का, एक्सचेंज करू आपण काय. त्याला काहीच मी म्हणलेलो बूट आपण बॅग मध्ये ठेवू म्हणलेलो. तो त्याने कालच बूट आणलेला, कालच घेऊन आलो बूट. त्याला मी येताना मी म्हणलेलो आपण बॅगेमध्ये बूट ठेवून घे म्हणलो. तो म्हणला नाही तिथं बांधतो म्हणला. नादामध्ये तो बुटाची आखी वाट लागली. गाडी जर राहते मध्ये राहता उधर काय करू माहिती का, पैसे न कट करू. काहीच आता आपला प्लॅन थोडा वेगळा झालाय. आता आपण इकडनं जात आपण शिर्डीवरनं जाणार आहे. त्यामुळे आता पोरं म्हणतात आपण आता जाता शिर्डीवरनं जाऊ. तर असं आम्ही लय लवकर आलोय. आता आम्ही किती 130 किलोमीटर गाडी चालवली आहे, अजून 177 किलोमीटर जायचंय. गाईच आता आम्ही इथं जेवायला थांबलेलो. आता आम्ही सकाळपासून गाडी चालवत होतो, कुठंच जेवायला नव्हतो थांबलो. आता राहिले किती फक्त 60-65 किलोमीटर राहिले. त्यामुळे आम्ही म्हणलो आता जेवायला थांबू. इथं शेतकरी हॉटेलला थांबलो इथं जेवायला. बघा तुम्ही, तर बघू यांचं जेवण कसं असतं, चांगलं आहे का नाही. आम्ही तिकडनं लय हॉटेल येता लय भारी भारी हॉटेल दिसलेले, पण आम्ही तिकडं थांबलोच नाही. लवकर निघायच्या मागं लागलेलो. गाईज चला आता आपलं इथलं जेवण झालं आहे, जेवण करून झालं आपलं. आता आपण इथनं निघणार आहे. आता आपण डायरेक्ट विक्याच्या गावाला जाऊन तिथंच थांबणार आहे. आता नाही कुठं थांबणार. तर बघा तुम्ही बघू शकता गाड्या बिड्या सगळ्या रेडी झाल्यात. ड्रायव्हर चेंज झाला आहे माझं फक्त. ड्रायव्हरवर आता फक्त भरोसा नाही आमच्या ड्रायव्हरवर. हां आम्ही आता तिथं पोहोचलो. इथलं जेवण पण भारी होतं इथलं, क्वालिटी होतं. आणि ह्या गाडीवरचा बी ड्रायव्हर चेंज झाला आहे. तो पहिला ड्रायव्हर होता तो 70-80 चालवत होता. आता हा ड्रायव्हर बसला आहे, हा आता डायरेक्ट 120-150 पार करणार वाटते. चला भेटू आता विकेच्या गावाला, तिथंच गेलो भेटू डायरेक्ट आपण. गाईज आता आम्ही पोचलो आहे विकीच्या घरी, नवरदेवाच्या घरी पोचलो आम्ही इथं. आता तुम्हाला दाखवतो नवरदेव. त्याला आम्ही कोणच नव्हतं उचलत, त्याला माहीतच नव्हतं आम्ही येतोय का नाही. तो आम्ही एवढा वेकर चिडलेला. आता मी तुम्हाला दाखवतो नवरदेव. मेहंदी काढली आहे. भाऊचं उद्या लग्न आहे. आता बघा तुम्ही इकडं त्याचा टेक्निक चाललंय लावायचं सगळं. इकडं आम्हाला तेजस डॅम बघायला घेऊन आलता. तर म्हणलं चला तुम्हाला डॅम दाखवतो. इकडं गरम बिले भरपूर होत होतं गरम, त्यामुळे आम्ही इकडं डॅम बघायला आलतो. आणि थोडंसं एक काम पण होतं, ते काम बी करायला आलतो. आता सांगणार नाही ते तुम्हाला. म्हणला चला तिकडं जाऊ आपण, लय भारी हवा येते इकडं. डॅम बघायला आलतो ना बे विक्या. ए तुला काय वाटलेलं आम्ही येणार नाही का? मला वाटलं होतं भाई तुम्ही येणारच नव्हते. हां मला वाटलं तुम्ही येणारच नव्हते. कारण अरे हा ना,
तुम्ही मग आता म्हणताय पिंपरी चिंचवडमध्ये त्याला त्याला आम्ही सांगत होतो पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही काय तर करत होतो. हा? हमको वीडियो कॉल किया, हम नीचे से उतर गए रहते इधर से घाट से इधर से डायरेक्ट आसान पड़ता है ना। वो घाट वाला वो लेते ना रास्ता लंबा पड़ता अपने को। हाँ ना। क्या बताऊं भाई, बता ना भाई, कुछ तो बता, इधर आगे इधर कैसा लग रहा है भाई? बांधे हैं भाई, आज आया कोई हमारे, आज के बाद बताना भाई इधर कैसे आगने बिकने के बांधे भाई। तुमको जंगल में जाना पड़ेगा बहुत, और वो भी बरसात का पानी है, वैसा कोई भरा नहीं पानी, इधर बरसात का पानी। तो आप गाईज आता आपले तेजस भाऊची हळद चालू झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो मी त्याची हळद चालू होताना. आता आपण पण हळद लावायला जाऊ आता तेजस भाऊला. बघू शकता तुम्ही तेजस भाऊची हळद चालू झालेली. थोड्या वेळ जाऊ आपण ते यांचं सगळ्यांचं झाल्यावर हळद बिळद लावून. कोण आहे भाऊ? संदेश भाई पण यायला लागलाय. तो काय हळदीला येऊ नाही शकला. आता तो सकाळी येईल डायरेक्ट लग्नाला. आता काय माहिती आपला नंबर कधी येईल. त्यांच्या आलं जाऊ आपण पण हळद लावायला जाऊ आता त्याला. नंबर कधी येईल आपला काय माहिती. गाईज आम्ही इथंच बसले, आमचा नंबर काय माहित कधी लागत. त्यांचे लोक बघा केवढी गर्दी तुम्हाला दाखवतो. मला वाटत नाही आमचा नंबर आता लवकर लागल. ए विकी भाऊ, विकी भाऊ, ए विकी भाऊ, काय माहित काही नंबर लागल. लय गर्दी काय दिन्याचं तिकडं थांबलाय काय तेव्हा. अरे यांची गर्दी केवढी आहे. काहीच वाटत नाही मला. अरे कधी नंबर लागेल. हेलो गाइस, हमारा दोल का आज हल्दी है, तो हम अभी नाचने के लिए जा रहे हैं। ये हमारा गणेश भाई है, ये सूरज भाई है, दुनिया भाई, दुनिया भाई। अभी डांस, अभी डांस, 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 डांस. गाईज आज त्याच्या आता आधी थोड्या वेळ चालू होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता इरफान भाऊ आज डान्स करणार आहे. आज अलगच मजा येणार आहे. तुम्ही बघा फक्त. गाईज आता आपली हळदी संपलेली आहे. आता आपण डायरेक्ट तुम्हाला आता उद्याचा पूर्ण दाखवणार. मी लग्नाचं अख्खं शूट केलेलं सगळं दाखवणार. उद्या अख्खा ब्लॉग बनवलेला दाखवणार. आता मी तुम्हाला 9 दिवसावर भेटवतो. तो बघा कसा झाला आहे. आता बघू शकता तुम्ही. भाऊ लोक सगळे वैतागले. लय टाकलेत भाऊ लोक. हा भाऊ तर सगळ्यात जास्त वैतागलाय. भाऊला तर काही भेटलं मी नाही. तिकडे एक टेन्शन मध्ये बसला तिकडे. हा थोडासा ठीकठाक आहे. हा पण थोडा ठीकठाक आहे. चला आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या लग्नामध्येच भेटू डायरेक्ट. चला बाय गाईज. आता आहे आपला इथं दुसरा दिवस. आज विकी भाऊचं लग्न आहे, तेव्हा आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी. आज सगळे तयार झालेले. हा बघा थांबलाय. तुला नंतर दाखवतो. तुम्हाला पहिलं दाखवतो मी. हा बघा दिनेश कसा तयार झालाय. आकाश टाकामका झाला. आकाश तयार. हा सूरज आहे. आज संदेश आलाय. हळदीला नव्हता आला तो. इकडं वगैरे बघा त्याचं काहीतरी काम होतं थोडंसं, त्याच्यामुळे तो
आला नाही आज डायरेक्ट हा दिला आला. पाठीमागे मला गाडी अरे हा लाला बघा इरफान कसा आहे बाईचे दाखव बाईने सब नाही आला आया. चलो गाईज आता आपण भेटू नंतर पुढं डायरेक्ट तिथे गेलो डायरेक्ट आता हॉलमध्ये जाऊ डायरेक्ट तेव्हाच भेटू. आता विकी तर गेलाय पुढं आता आम्ही उशीर झालोय जाताना. चला भेटू गाईज. आता लय जोराची भूक लागली आम्हाला. आता आम्ही जाताना नाश्ता करून जाणार तेव्हा तिकडं डायरेक्ट गणेश शेठ नाश्ता चालणार आहेत. आपला आज पाहुणसर आहे सूरज भाऊ पाहुणसर आहे आजचा. पाहुणचारात गणेश काय झालं इथं आम्ही नाश्ता करायला आलतो. आम्हाला वैद्या भेटलेला वैद्या म्हणला नाश्ता करायला ये. भाऊ बघा सगळं कसे खायला लागले एकटं खावा रे. समोसे मागवले काय खाणार सूर्या काय खाणार काय खाणार आहे. तुम्ही जे खायचं ते खाणार. समोसा तुम्ही जे खा नाही कॅमेरा ना समोसा काय का समोसा समोसा काय चटणी बिटणी नाही का यासोबत काय नाही ना चांगलं ए सँडी रस्ता सांग ना. तेव्हा समोसा सांगतो समोसा खातो आम्ही. आता आपला नाश्ता बिष्टा सगळा करून झालाय. आता आपण चाललो येत ना तिकडं डायरेक्ट हॉलला चाललोय आता. चला भेटू आता तिकडे गेलो. सगळ्यांचा झालाय नाश्ता करून दिला. काय आता आपण परत नाश्ता करायला आलतो. नाश्ता तर आपला झालता पण संदेशने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याने गाडीमध्ये येताना. तेव्हा आपण परत नाश्ता करायला आलो त्याला घेऊन. बघू शकता तुम्ही भाऊ आता नाश्ता करायला लागलाय. भाऊ सगळंच मागवलं. एक समोसा बी खाल्ला मिसळ बी खाल्ली. आता म्हणते आलू पालक काय रे आलू वड्या वड्या पण अजून खायचं म्हणतोय. बाहेर आले तर सगळं टेस्ट करायचं. खर्च 300 किलोमीटर लांब आले तर सगळं नवीन नवीन टेस्ट करायचं. लाजायचं नाही. सगळीकडे अलग अलग भेटतं. आपल्या इकडे कसं प्लेटमध्ये भेटतं काय आता इकडे बघा कसं भेटतं बघा त्याच्यामध्ये भेटतं आता खायला. भारी होता समोसा भारी होता चांगला होता. मिसळ म्हणतो तिखट आहे एकदम एक नंबर चुम्मा. मेरे नहीं आपका इसके चैनल में स्वागत है मेरी तरफ से. ओके मेरा चैनल इधर है. गाईज आता आमचा नाश्ता करून झाला आहे. अभी हमने स्वीट लिया गाइस. स्वीट केक. अरे कसं असं दाखवावं लागलं. मिल्क केक. ओके सॉरी. चला गाईज आता आम्ही चाललोय आता तिथं वरातीला चाललोय. ते विकी आता तिकडं मंदिरापाशी थांबलाय. ब्लॉग मध्ये घेतो ना तुला. हो कॅमेरा आमच्याकडे युट्यूबला टाकलं रे आम्ही व्हिडिओ. काही युट्यूबला टाकलं. याला 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 घेणार आहे आम्ही व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चालू आहे ना असं कसं. मग हॅलो काहीच कर. हॅलो काही 3 वाजले अजून लग्न काय लागलेलं नाही. 3 मित्रांनो 3 वाजले. 3 लग्न नाही चालू झालं अजून आणि आम्ही जेवायला आलो. यही हमारी थी दोस्ती. यही हमारी थी. अशी वरात आली आहे. आता काय माहित लग्न कधी लागणार. आता आम्ही म्हणलो तोपर्यंत जेवण ठेवू. काही जेवायला लग्न तर राहिलं तिकडं. पहिले जेवायला येऊन बसले सगळेच्या सगळे. चला आपण पण जेवण करू.
गाईज आता आम्ही अरे जेवायला असं बसलो. धरायचं डायरेक्ट काय जाता आम्ही जेवायला लाजायचं नाही मी कुठं लाजतो गाईज आता हा, हा, आम्ही हा. जेवायला हे आलो. असलं तर लय घाण फेकाफेकी द्यायची बरं का तुम्हाला दाखवतो मी लाजतो तर जेवायला लाजतो काय म्हणा काय माणसाने. मेनू मध्ये काय म्हणून बोल म्हणून मग म्हणते ना बघा आपल्या असं दाखवतो तुला मेन्यू मध्ये आहे बघा काही पापड आहे शिवीकडे पापड आहे मटकीची भाजी गुलाबजामुन पुरी वांगे बटाटे वरण भात क्वालिटी जेवण आहे. बघू शकता वराड मंडळी लाईनिंग बसली हे हाय करा हाय करा हाय कर मित्र तुला पण युट्यूबवर दिसणार 2 चॅनलचे 2 व्हिडिओ चालू अरे 100 आता जेवायला बसलाय आय एम सॉरी आता 100 फक्त जेवायला सॉरी फॉर डिस्टर्बिंग गाईज आता आपलं जेवण झालंय पहिले जेवण केलं नंतर त्यांचं लग्न लागणार त्यामुळं पहिलं आम्ही म्हणलो जेवण करून घेऊ आता जाऊ आपण लग्न तिथं थांबू गाईज इथं लग्न राहिलं साईडला इथं मजा मस्ती एवढे करायला लागले ते फुलं तिकडं वर टाकायचे तिकडं वर ते फुलं एकमेकांच्या अंगावर फुलं टाकायला लागले हे बघा तुम्ही बघू शकता हे कसले ठीक आहे सेम क्वांटिटी ओके येडून गायची माहिती का यांना कुठं यांच्याजवळ कुठं जाणं तू घेतलंय फुलं आपल्याला तिकडे टाकायची आता वाटप झालं फुलांचं काही फायनली आपल्या विकेचं लग्न झालेलं आहे आता आपण इथं फोटो काढायला फोटो काढा फोटो लग्न भाई माझ्या मागणं याचं लग्न झालेलं आहे अजून तुझं झालं नाही माझं अजून झालेलं आहे मग आता याला आपण मेडिकल मध्ये आणलेलं ते पाकिट द्या वहिनीला तिकडे थांबवा. लग्न विकी आणि हे बाबा आता आमच्या मध्ये नाही आहे ना काय ना ते घ्या दे ना पाकिट दे. अशी आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी आपलं बी लवकर आवळा सुपारी आहे आवळा सुपारी आहे वहिनीला पण दे आणि तुला पण खा आमच्याकडनं काय आता फायनली लग्न झालेलं आहे फायनली फायनली लाभ हात घे छान दिसू राही ना आवर अरे दिसते त्याच्यात म्हणजे असं उठलं जातं तुला ते कमी कर बोललं ना तसं छोटी काहीच फायनली आता लग्न झालेलं आहे आता आपण हे बघू आता कसं काय होतंय घरी जायचं का नाही का उद्या कसं जायचं काय होतंय कसं काय होतंय काय माहिती आता घरी जायचं का उद्या जायचं ते काय माहित नाही पण घरी जायचं की भाऊ म्हणलं अजून थांबा तुम्ही इथं त्यो तर जवळचं त्यो इथं तिथवर थांबायला ठेवलाय आम्हाला काय होतं विकी हॅपी लग्न टू यू अँड आता संदेश चाललाय त्याला जायचं त्याने आज बुक केलं तर बाबा तुम्ही बघू शकता लाफायला लागलाय तो त्याला आता त्याला आपण सोडायला चाललोय चाळीसगावामध्ये त्याला सोडून येतो काहीच बी उद्या निघणार आहे मला माझा पहिला ब्लॉग बघायला भेटेल कसा बनवला आहे मीनी तो सांगा मला कसा बनला आहे चांगला बनला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला त्याच्या पुढं तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला चला काही आता भेटू आता आम्ही पण उद्या सकाळी जाणार आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चला भेटूया बाय